कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून महापालिकेची 18 लाखांची फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केलेल्या महापालिकेतील लेखा विभागातील विश्वजित जयकुमार पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद अमृत पाटील या दोघांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। सन 2020 ते 2023 या कालावधीत महापालिका मालकीच्या 5 शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकसित काम न करता केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून शैलेश पवार या मक्तेदाराची 18,05,546 रुपयांची 2 बिले काढत अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी जबाबदार सर्वच खाते प्रमुखांसह संबंधित मक्तेदाराची चौकशी करून सादर केलेल्या अहवालात काम न करताच बोगस रेकॉर्ड तयार करून मक्तेदाराने अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून बिल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे म्हटले होते। तर प्रथमदर्शनी शैलेश पवार या मक्तेदाराचा खात्यावर रक्कम जमा झाल्याने या फसवणुकीत त्याचा थेट सहभाग दिसून आला होता। त्यानुसार महापालिकेने पवार याच्यावर तत्कालीन उपलेखापाल करुणा शेळके यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। या प्रकाराचा तपास करताना आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महापालिकेतील लेखा विभागातील लिपिक विश्वजित पाटील व सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद कांबळे यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। या दोघांना अटक करण्यात आली होती। या दोघांना न्यायालयाने 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। दरम्यान या दोघांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। त्या अर्जावर सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे।